आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा. शिवसेनेचे उपसभापती आमच्या आधी सगळं माणसाच्या आयुष्यामध्ये नशीब किती असावं या दोघांना शिकावं. त्यानंतर आरोग्य सापडत नव्हता कोणकोण आजूबाजूला असं बाळासाहेबांचं म्हणतोय मला माहिती. आणि ह्या पावसाने इंगोल्या घरी आम्ही एअरपोर्ट घालून आम्ही कटाळा मऊ आहे म्हणजे या दोघांच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे सहकारी रफीकभाई या ठिकाणी उपस्थित असलेली भाजप चेतन शिंदेदा ज्येष्ठ नेते सन्माननीय भाऊसाहेब तरुण सहकारी सागरदादा या तालुक्याचे सगळ्या क्रांती घडवणारे म्हणजे आम्ही पक्षाचे दिवाळीचे सहकारी सन्माननीय बाळासाहेब हिरंगे आमचे पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय बंडगर जावीर त्याचबरोबर आमच्या सोनालीताई पाटील राणीताई पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले मार्गदर्शन केले जिल्हा परिषद माजी सचिव दादा आमचे तात्या माजी सरकारकर माजी सभापती गुंडादादा बाळासाहेब आरबे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यात ज्येष्ठ नेते आणि ज्यांनी खरोखर ते सगळं घडवायला मनाचा मोठेपणा तुम्ही दाखवावा तो फक्त आणि फक्त अशोक भाऊ शिंदेने दाखवावा त्यांच्यामुळे या ठिकाणी घडू शकल्या माजी मंत्री तुकाबा माजी पंचायत समिती सदस्य आपले इंगोले तरुण या ठिकाणी अजिलताई या ठिकाणी माझी सगळीच नावं या दोन्ही तिन्ही पक्षांची घेण्यासाठी घरात उपस्थित असले वडीलधारी मंडळी ते आता सगळं रामायण महाभारत झालं सत्तांतर झालं तर तालुक्यातल्या जनतेचं मत आहे रफीकभाई नेमकं आमचं काय गरिबांचं काय तर या ठिकाणी आपण ठरवलेला एक सांगोला पॅटर्न सगळ्यांच्या सहकार्यानं व्हिडिओ रावसाहेब येत्या 8 दिवसामध्ये सगळ्या खाते प्रमुखांची बैठक पंचायत समितीमध्ये आपण आयोजित करायची. त्यामध्ये एमएससीबीचा अधिकारी असेल कृषी खात्याचा अधिकारी असेल जिल्हा परिषदेचा अधिकारी म्हणजे डेप्युटी इंजिनियर सगळे असतील पीडब्ल्यूडीचे असतील महिला बचत गटाचे अधिकारी असतील कृषी खात्याचे अधिकारी असतील जेवढे पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या मिटिंगला आपण बोलवायचं आणि त्या ठिकाणी आमच्या सभापती उपसभापती आमचे पंचायत समिती सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे सुद्धा सगळ्या नेते मंडळीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी तुम्ही निमंत्रण द्या आणि सगळ्यांच्या सहकार्यानं हा भविष्यातला कारभार सांगोला पॅटर्न हा असा करायचा आहे की कुठल्याही गावातल्या माणसानं घरकुलाच्या हप्त्याला इथे येत जायचं काही कारण नाही. विहिरीच्या हप्त्याला आमचा कुठला गरीब माणूस या ठिकाणी यायचं काही कारण नाही. तिची परिस्थिती अशी झालेली आहे बाळासाहेब विहिरीचा हप्ता 5,000 आणि हे जायला 6,000 रुपये तरी तुमचा इथला साहेब लावत नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी हात जोडून नम्रपणाने विनंती करणार एक नवीन सभापती उपसभापतीचा नवीन पॅटर्न या ठिकाणी आजपासून लागू झालेला आहे. तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी तुमचे सगळे ग्रामसेवक आहेत एकूण एका ग्रामसेवकाला गावं किती त्या ग्रामसेवकांनी त्या गावामध्ये किती समजा 2 गावं असतील तर सोमवार मंगळवार बुधवार किती ते किती वेळात हजर राहायचं असं 8 दिवसात परिपत्रक सांगोल्यातल्या सगळ्या सदस्यांना देऊन टाकायचं. त्यावेळेस त्या ग्रामसेवकांनी त्या ग्रामपंचायतीमध्ये असतंच पाहिजे. तलाट्याची तहसीलदारला बोलून तलाटे असतील सगळ्या तलाट्यांनी त्या गावामध्ये किती सजे असतील त्या ठिकाणी तिथंच उपस्थित राहायचं पाहिजे. तलाट्याला उडकत सर्कलला उडकत विस्तार अधिकाऱ्याला उडकत त्या हिरीच्या साहेबाला उडकत माझा कुठलाही गरीब कार्यकर्ता सांगोल्याला येणार नाही. तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी जाऊन जागा अशा पद्धतीचा एक नवीन पॅटर्न या ठिकाणी आपण राबवणार आहोत. सांगोला पॅटर्न ज्याचं नाव सांगोला पॅटर्न आहे. भविष्यात सगळ्या राज्यानं तो त्या ठिकाणी घ्यावा. तर सगळ्यात आनंदाची गोष्ट मगाशी सांगितलं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय सुनेत्राताई असतील या ठिकाणच्या मार्गदर्शनाखाली आपला देश राज्यामध्ये अतिशय आघाडीचं सरकार सक्षमपणानं चालू आहे. महायुतीचं सरकार अतिशय सक्षमपणानं या ठिकाणी चालू आहे.
मी बाळासाहेब आणि सगळे मंडळी रफिकभाई पालकमंत्र्याला भेटायला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला काही मोकळ्या हातानं पाठवलं नाही. पहिल्यांदा गेल्या सभापतींच्या पहिल्या पत्रावर सही केल्यानंतर त्या पहिल्या पत्रावर त्यांनी या ठिकाणी नवीन 25 कोटीची इमारत मंजूर केलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये त्याचं भूमिपूजन आपल्याला मिळणार आहे. गेल्यानंतर सभापती उपसभापती आम्ही तुमच्या विचाराची दिली म्हणून सांगितल्या पहिल्या दिवशी 25 कोटी रुपये देऊन टाकायचं सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी, पालकमंत्री साहेबांनी. तर ते आता भविष्यात सगळा आराखडा तयार करून पुढच्या महिन्यात आपल्याला बाळासाहेब भूमिपूजनाचा कार्यक्रम करेंट्री मालक एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घेईल. अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. येताना मी रफिकभाईंनी गाडीच्या सगळी चर्चा केली. तर हा बदल जरी असला तर सर्वसामान्य माणसाला वाटते आमच्या पत्रात काय, तर हे जे सगळं रामायण महाभारत झालंय ते फक्त गोरगरीब जनतेसाठी, गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे. कृषी खात्याच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगेन, मी त्यांना विनंती करणार आहे साहेब, ज्या ज्या गावामध्ये बियाण्याच्या पिशव्या येतील, ज्या ज्या गावामध्ये काय अवजार येतील, त्याच्या सगळ्याची यादी ग्रामपंचायतच्या कार्यालयावर लावायची, त्याचे अर्ज मागवायचे, त्याचा लकी ड्रॉ काढायचा आणि शेतकऱ्याच्या समोर त्याचं वाटप करायचं. नाहीतर आमच्यासारख्या टक्क्याने सांगा ह्याला 5 पिशव्यांनी, त्याला 5 पिशव्यांनी, ह्याला 5 पिशव्यांनी असलं इतकं पुढं काही सुद्धा चालणार नाही. जे त्याच्यासाठी आले त्याच्यासाठीच ते गेलं पाहिजे. या कारभार इतकं पण तुम्हाला बघायला मिळेल. लोकांचं, गरिबांचं आलेलं त्यांच्या पत्रामध्ये सागर दादा हे आपल्याला बघावं लागणार. आणि सगळ्या पंचायत समिती सदस्यांना मी विनंती करणार आहे की झालं निवडून झाली, निवडून आला, सगळं झालं, पण तुम्ही इथं वेळ द्यायला पाहिजे. अशोक बापू असो, बापू जावेद असतात, पडकर मेंबर तुम्ही असतात, तुम्ही चिफ मोर्चे बापूच्या गोष्टी घातले, तुम्ही इथं आठवड्यात 4 दिवस पाहिजे. नाही उठायचं बापू जवळ जाऊन अजिबात बसायचं नाही. निवडून लोकांनी दिले, काम करायला दिले. आता पुढच्या वेळेला सगळ्या आधी उभं उठायचं, आम्हाला फोन येणार नाही एवढी दक्षता भय आपण घेईल. कुठलं की फोन टीपी झाला त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ लावतात. मी तुम्हाला विनंती करतो सगळे बोलवायचे जे सिव्हिल अधिकारी, त्याची एकूण किती डीपी, त्यांना काय कमी असेल त्यामध्ये मी, आमचे बाळासाहेब केदार असतील, बापू असतील, बाळासाहेब एरंडे असतील, भाऊसाहेब असतील, आम्ही सगळी मंडळी पालकमंत्र्यांकडे एक बैठक घेऊ. तुम्हाला जे लागणार आहे तो स्टाफ कमी आहे तो सगळा द्यायची आम्ही व्यवस्था करू. त्याचा रोज आमच्या शाळेवर शिक्षक नाही, सगळ्या तिथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगून प्रत्येक शाळेची शिक्षक जिथले तिथे असले पाहिजे. त्याचं काय परिस्थिती कशी आहे, जिल्हा परिषदेच्या मास्तरांची पोरं इंग्लिश मिडियम आणि आमच्या गरीबाची पोरं तिथं, तुमच्या शाळेचा उपयोग काय? महाराष्ट्र अंगणवाडी आपल्याला तर दिलेले आहेत आपल्या मंत्री काय आदितीताईंनी दिलेले आहे. त्याचबरोबर आता 20-30 लाखांची प्रत्येक गावामध्ये आपण त्याची बचत भवन आपण घेतलेली आहे. पैशाला मागाशी बाळासाहेबांना सांगितलं आपल्याला काही कमी पडणार नाही, पण आलेली कामं क्वालिटीची, पारदर्शी, स्वच्छ, निर्मळ कारभार हा आपल्याला येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणे करायला मिळणार. आणि मी एवढंच आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही गरिबाला वीर असेल, घर असेल, त्याला कुठेही पुन्हा कुठल्या पुढाऱ्याकडे वशिला जायची गरज नाही. तुमचा अर्ज ग्रामपंचायतीमध्ये आला, तुम्ही पात्र लागता, घरी पोच तुमच्या घरी तहसीलदार कोण असेल तो येईल, लाईन आउट दिलं जाईल, तुमचा हप्ता तुमच्या गावात येईल. अशा प्रकारचा स्वच्छ आणि चांगला कारभार मी असेल, बापू असतील, आमचे सगळे भाजपचे नेते मंडळी असतील, रफिकभाई असेल, आणि सगळी मिळून भविष्यातला कारभार मग सभासद असतील, सगळे सिनियर मंडळी, बाळासाहेब असतील, आपले बाळासाहेब काटकर असतील, हे असतील, सचिन देशमुख असतील, आम्ही सगळी मंडळी आपले जिल्हा परिषदचा दादा तयारच आहे. तयार नाही कधी काम सोडून. आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.